यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पनवेल उरणपासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई विमानतळाचे काम जोरदार सुरू आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। मात्र या ठिकाणी आपली माणसे, आपले स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे अशी रोखठोक भूमिका प्रीतम म्हात्रे यांनी घेतली आहे। यातूनच त्यांनी या विमानतळावर नोकरी सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी कागदपत्रे तसेच स्किल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आज नवी मुंबई विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते। कशा प्रकारे तयारी करावी, कुठले कागदपत्र तयार करावीत, पात्रता असताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्यामुळे नोकरीची संधी हुकू शकते, तसे होता कामा नये। आपल्या स्थानिकांना व इतरांनाही नोकरी मिळाली पाहिजे ही संकल्पना मनात ठेवूनच आज प्रीतम म्हात्रे यांनी VK हायस्कूल पनवेल येथे रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते। नमस्कार। सर्वप्रथम मी माझ्या इथे तमाम आलेल्या तरुण पिढीला मी नमस्कार करत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॉब रिक्वायरमेंट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग जॉबलेस आहे, याचं एकदम अतिशय दुःख देखील होते की त्यांना जॉब नाही। परंतु एक भावना चांगली देखील मनात आहे की त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही। आज आमच्यासोबत गायकवाड साहेब आले, त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली की आज जवळजवळ त्यांना या वर्षातच 50 वर्ष पूर्ण होत आहे की ते कुठून शिकून कसे लागले आणि 33 वर्षाची त्यांची सर्व्हिस एअर इंडियामध्ये झाली। देन आमच्यासोबत भूषणजी आहेत, आमच्यासोबत वसीमजी आहेत, ही मंडळी देखील तरुण पिढी इथलीच आहे आणि ते देखील स्वतः एअरपोर्टमध्ये 12, 13, 14, 15 वर्ष काम करून आज ती मंडळी स्वतःचं इन्स्टिट्यूट बसले। परंतु इन्स्टिट्यूट म्हणजे नुसतं कमवणं हे देखील नाही आहे, तर त्याच्यातून आपल्या इथल्या तरुणीला काहीतरी मदत झाली पाहिजे ह्या देखील भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी जेम मंत्री चॅरिटेबल संस्था आणि माझ्या शेतकरी कामगार पक्ष हे आम्ही त्याच्यात उतरलेलो खरोखर की येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यात हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि त्या पद्धतीनं काम देखील जोरात सुरू होतं। परंतु त्याच्यावर आम्ही न थांबता आज मुंबई, पुणे बाजूला जे एअरपोर्ट्स आहेत, डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत, याच्यात कुठेतरी आपल्या तरुणांना वाव मिळावा आणि मग नंतर आपलं एअरपोर्ट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्या एअरपोर्टला तर संधीच संधी तर तेव्हा आपण आपला जो तरुणी तिथे जाते आणि इंटरव्ह्यूला तर त्यांच्याकडे ते स्किल असायला पाहिजे, ते स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे। ह्यासाठी खरं तर आमची तयारी गेल्या काही महिन्यापासून चालू आहे आणि त्याचाच भाग हा आजची पहिली मीटिंग। जवळजवळ 1000हून अधिक विद्यार्थी आज तरुणी त्याच्यात सामील झाले आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन आम्हाला जवळजवळ 4500 4800पर्यंत 2 दिवसापासूनच 2 दिवसात लिंक चालू केली आणि त्याच्यात आलेले म्हणजे असे सेशन्स आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर भरवायला लागतील आणि नुसते सेशन्स नाही तर त्यांच्या मनातला जो कॉन्फिडन्स आहे आपल्या तरुणींच्या तो कुठेतरी बिल्ड करण्याचा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जेम मंत्री चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। तर नक्कीच मला आशा आहे की हे जे आपण भूमिपुत्र म्हणतो तर भूमिपुत्र खरं दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण ज्यावेळी होईल जेव्हा माझा भूमिपुत्र हा इथे पूर्णतः शिकून स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पावलावर स्वतःच्या कर्तृत्वावर तो तिथे कामाला लागेल। हीच खरी माझ्या हिशोबाने की आमच्या सर्वांच्याच तरुण पिढीच्या हिशोबाने दिबा पाटील साहेबांना ही श्रद्धांजली असेल असं माझं मत आहे। तर पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व तरुण वर्गाला मनापासून त्यांना विनंती करतो की आपण जे आज इथून ज्ञान घेतलं आहे त्याच्यावर पुढे अजून विचार करून कुठल्या प्रकारचे तुम्हाला गायडन्स, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत। तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमचं पेज बघा, आमच्या पेजवर लिंक आहे, त्याच्यात कुठे जॉब असणार ते तुम्हाला दिसणार आहे, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, कुठलं शिक्षण असायला पाहिजे किंवा एखादा 10वी फेल आहे त्याच्यासाठी कोणतं जॉब असणार आहे, 12वी पास असणार आहे त्याच्यासाठी कोणते जॉब असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागी मिळणार आहेत। तर मी पुन्हा एकदा आलेले माझे सर्व सहकारी आमच्या नगरसेविका आहेत, आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत, माझे वडील सन्माननीय साहेब, या सगळ्या मंडळी
मंडळींनी जे मला सहकार्य केलं आहे त्या सहकार्याचं फलित कुठेतरी आज इथं मला दिसतंय. तर या सर्व तुमच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे. तर नक्कीच इथून पुढे आपल्याला आपला तरुण मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे राहायला आला असेल तरी त्याच्यासाठी देखील आहे. असं नाही की मी नुसतं भूमिपुत्र म्हणालो. भूमिपुत्र तर आहेतच, त्यांच्यावरती देखील इथे नोकऱ्या आहेत. ही वरती म्हणण्यापेक्षा की लाखो नोकऱ्या इथे असणार आहेत. त्यामुळे येणारा सगळा तरुण वर्ग याच्यासाठी हे जॉब्स ओपन आहेत. तर आपण नक्कीच त्या प्रकारे तयारीला लागूया एवढीच विनंती करतो.